नमस्कार मंडळी, माहेरी आल्यापासून रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणे जमतच नाही आहे, पण रिसेंटलीच मी माझ्या घराच्या 50 किलोमीटर जवळपास असलेल्या बॉटनिकल गार्डनला व्हिजिट केले होते। तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे गार्डन चंद्रपूर जवळ एक प्लेस आहे विसापूर, तिथे बनलेलं आहे। हे गार्डन 108 एकरमध्ये बनलेलं आहे। तर खूप मस्त असं गार्डन आहे, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा। वन डे पिकनिक स्पॉट म्हणून याची तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मजा घेऊ शकता। प्रति व्यक्ती 60 रुपये एंट्री फी आहे आणि आतमध्ये तुम्हाला गाड्यांची देखील सोय केलेली आहे, कारण 108 एकरमध्ये असल्यामुळे चालून चालून पाय दुखतात। तर पहिलं प्लेस आहे असं बटरफ्लाय गार्डन, वेगवेगळ्या शेपमध्ये प्लेसेस बनलेले आहे। मुलांसाठी देखील खूप चांगल्या सोयी केलेल्या आहे। जर आपण थकलो तर अशा प्रकारे हट्स बनलेले आहेत, तिथे आपण आराम करू शकतो। आपलं जेवढं विदर्भातलं कल्चर आहे ना ते तिथे दाखवलेलं आहे। त्याचबरोबर आपले जे हिरोज होऊन गेले त्यांची देखील हिस्ट्री दिलेली आहे। त्याचबरोबर भरपूरशा शिकण्यालायक गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। लहान मुलांसाठी ओपन सायन्स पार्क आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात। त्याचबरोबर मुलांसाठी भरपूर खेळण्याची सोय आहे। जर का घरात लहान मुले असतील तर त्यांना या पार्कमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा, त्यांना नक्कीच आवडेल। तर या व्हिडिओमध्ये सगळं तर दाखवणं पॉसिबल नव्हतं, पण जेवढ्या काही फेमस लोकेशन आम्हाला वाटल्या त्या आम्ही 2-3 तासामध्ये एक्सप्लोर केलेल्या आहे। पूर्ण गार्डन जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर पूर्ण दिवस द्यावा लागतो, फक्त आम्ही 2 ते 3 तासच या गार्डनमध्ये होतो। तर का तुम्हाला आपल्या लहान मुलांना आपलं जुनं कल्चर दाखवायचं असेल तर या गार्डनला एकदा नक्की व्हिजिट करा, त्यांना नक्कीच आवडेल। त्याचबरोबर इथे खाण्यापिण्याची देखील सोय केलेली आहे। सेल्फी पॉईंट आहे, जर तुम्हाला फोटो रील्स बनवायचा शौक असेल तर ते देखील तुम्ही करू शकता। त्याचबरोबर इथे नावाचं देखील एक प्लेस बनलेला आहे जिथे खाण्याची सोय केलेली आहे। तर शेवटी मस्त असा खाण्याचा आस्वाद घेतला आणि आम्ही घरी परतलो। तुम्ही जर विदर्भात राहत असेल तर या प्लेसला एकदा नक्की व्हिजिट करा।